चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल. सामना आपण सुरू करूया. 4 ओव्हरची मॅच. सुरभी 11 उल्हासनगर आणि त्यांना फाईट करेल धनवीन मुलुंड. या दोन टीम मध्ये हा सामना. हेमंत पवार आणि श्रेयश इंदुलकर ही जोडी आणि गोलंदाज संजय. ए ग्रुप मधून पीके एंड सन्स डोंबिवली संघ दाखल झालाय. क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झालेला आहे. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईजचा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या 1 आहे. हेमंत पवार जेन्युइन ऑलराऊंडर आहे. मॅक या नावाने सुपरचित. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. धावसंख्या 7. राऊंड विकेटने संजय. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 11 आहे. एक षटकार एक चौकार येतोय. हेमंत पवारच्या बॅट मधून पवारची पॉवर आपण पाहतोय या सामन्यामध्ये. ओव्हर झाल्यानंतर या आपण क्या बात है. पिकअप स्ट्रोक. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या 17 धाव धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. आता मात्र राईटम ओव्हर द विकेटने आले गोलंदाज संजय. याआधी आपण पाहिलं असेल तर नक्कीच राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी नक्कीच सुरू होती आणि त्याच्यावरती चौकार षटकार आपण पाहिले. परंतु आता मात्र राईटम ओव्हर द विकेटने आले आणि पहिला चेंडू यावेळेस डॉट आलाय संजय ओव्हर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18. धनवीन 11 मुलुंड या टीमची धावसंख्या आहे 18.
योगेश. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या आहे 24. अजून एक तडाखा. हेमंत पवारची पॉवर आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा षटकार येतोय मॅकच्या बॅट मधून. आणि यस बघा, चेक करायचा आहे. पंचांचा आक्षेप आहे, आपण शैली चेक करूया. फेअर डिलिव्हरी आहे आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. धावसंख्या 30 आहे. 30 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. पंचांनी नक्कीच आक्षेप घेतला होता त्याच्या शैलीवरती. सादिक राजापूरकर सर आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, नक्की क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉट मिडविकेटला रोहित पटनायक आहेत. रोहित पटनायकने नक्कीच फिल्डिंग केली आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 31. राईटम राऊंड विकेटने. योगेश परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 31. 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतो या दोन टीम मध्ये. पालघर 11 संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. बॅट चिकडा, फिंगर अप, फलंदाज चले बाद. विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का 31 या धावसंख्येवरती. फलंदाज श्रेयश इंदुलकर बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थाने युवराज कॅटरर्स यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण की युवराज कॅटरर्स यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस जेवणाची व्यवस्था आणि आज शेवटचा दिवस सुपर संडे आहे. त्यामुळे आज 50 to 70% डिस्काउंट त्यांनी आम्हाला दिलेला आहे आजच्या जेवणामध्ये आणि त्यांचं नक्कीच मी मनापासून आभार मानतो. गिरीश ठाकरे यांचं मी मनापासून आभार मानतो नक्कीच. कारण की आज रविवार होता आणि रविवारी त्यांनी आम्हाला 50% डिस्काउंट दिलेला आहे आज जेवणावरती. त्याबद्दल या आपण व्यासपीठावरती दादा गिरीश ठाकरे यांना विनंती असेल आपला विशेष सन्मान केला जाईल. गिरीश दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे नक्कीच. आणि पालघर 11 आपण आलेले आहेत. यस यस पालघरचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण या व्यासपीठावरती
पंकज आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि ऑन साइडला खेळत आहेत. त्याच्यावरती या मिल्टी लेकून धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा प्रशांत येतात चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या आहे 41. पिंटो आहेत ऑन स्ट्राइक. पिंटो आणि हेमंत पवार. .41 41 धावा धावफलकावरती आहेत. पिंटो ऑन स्ट्राइक. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतायत पंकज या षटकामध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 41. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. 1 बाद 41 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. चेंडू गवतामध्ये थांबलेला आहे. प्रशांत येतील चेंडूवरती आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित विकेट देखील गमावली असती हेमंत पवारने. काल असंच डायरेक्ट हिट झाला होता. आबा कारंडेने डायरेक्ट हिट केलं होतं आणि त्यानंतर सामना टर्न झाला होता. धावसंख्या 43-43. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. आय थिंक हा झेल यस नरेंद्रने नक्कीच थोडीशी चूक केली. यष्ट्यांच्या पाठीमागे बॅटची कडा होती आणि मिळते एक धाव पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 44 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा सामना असेल. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज सागर म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू लेग कटर. क्या बात आहे. पहिला चेंडू कटर चेंडू आपण पाहिलाय. असं वाटलं पिंटूला की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येईल, परंतु चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावरती आहेत.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. पिंटू बॅक टू द पवेलियन. सोनू सोनू येत आहेत. काल देखील सोनूला आपण पाहिलं होतं इन ॲक्शन मध्ये खेळताना, आणि आज देखील चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. ऑन साइडला खेळतात, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. हेमंत पवारने चांगली बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये, आणि रोहितचं मी कौतुक करेन. नक्कीच ज्याप्रमाणे ते धावतायत, नक्कीच रोहित मॅन फ्रॉम बदलापूर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, कारण की हेमंत पवारला स्ट्राईक हवी आहे. सोनू बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 45, 45 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश मिस्टायमिंग आहे. रोहित चेंडूवरती येतील. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 47, 47 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सागर मात्रेने केली आहे. खऱ्या अर्थाने सागर मात्रेने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. सुरभी 11 उल्हासनगर या टीमला या पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू शिल्लक आहे. बॅटची कडा, फिंगर अप, शेवटच्या बॉलवरती हेमंत पवारची विकेट मिळवली आहे, आणि अवघ्या 3 धावेंचं षटक फेकले सागर म्हात्रेने, आणि या षटकामध्ये
पहिला चेंडू लेग ब्रेक आणि आलाय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी करतायत. हेमंत पवारने बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंग मध्ये आणि या इनिंग मध्ये गोलंदाजी देखील खूप चांगली करतायत. धनवीन 11 मुलुंड विपक्ष सामना सुरू आहे. सुरभी 11 या दोन टीम मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या 2 आहे. 50चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे. ऑन साइडला विकेट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार प्रशांतच्या बॅट मधून. मिस्टामिंग कॉटन बॉलची संधी आणि विकेट. षटकार लगावला होता यादीच्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. प्रशांत बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन जर्सी क्रमांक 10 नरेंद्र द बाहुबली. नरेंद्र, क्या बात आहे. नरेंद्रची पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत हेमंत पवारने. अरविंद नवीन फलंदाज येत आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. हॅट्रिक बोलवता आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. बनवायचे धाव 50. 42 ची गरज सुरभी 11 उल्हासनगर या टीमला.
पिंटू येत आहेत नवीन गोलंदाज ऑन साइडला खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड विकेटला त्याच्यावरती मिळते एकच धाव धावसंख्या एकने पुढे जाईल 9 अरविंद आणि निखिलला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आली सिंगल ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर षटकार लॉफ्टेड इट एलिव्हेशन नाहीये टीम मध्ये फिल्डर उपस्थित क्या बात है अप्रतिम स्पेक्टॅक्युलर मॅग्निफिसन हा झेल पकडलाय क्षेत्ररक्षक होते अरविंदने हा झेल पकडलाय अरविंद बाद झालाय झेल अप्रतिम पकडलाय आणि संजय येतात बॅटिंग करण्यासाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 15 धाव धावफलकावरती आहेत संजय स्ट्राइक इनला पुल करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिलाय अतिरिक्त बाउन्स त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात धावसंख्या आहे 16 ऑन साइडला बिग हिट सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय निखिलच्या बॅट मधून धावसंख्या 22 28 ची गरज आहे 12 चेंडू शिल्लक तापले ना सोनू येत आहेत 12 चेंडू 28 ची गरज या मॅच मध्ये यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आय थिंक थोडीशी दुखापत जाणवते का बॅट्समनला संजय कारण की त्याच्या आय थिंक डोक्याला चेंडू लागलेला आहे येस तोंडावरती हा चेंडू लागलेला आहे आणि मिळते एक धाव 27 ची गरज आहे धावसंख्या 23 50 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये 2 धावांची पेनल्टी देखील आहे त्यामुळे टार्गेट 50 चा आहे 11 चेंडू बनवायचे धावा 27 सामना जिंकण्यासाठी सोनू ओव्हर द विकेटने पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे डीप मध्ये फिल्डर येत आहेत एक धाव तर कंप्लीट केली दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 25 अर्धा पल्ला पूर्ण केलाय अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दहा चेंडू 25
फुल टॉस. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. त्याला पाठवलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 9+6 मिळतील धावा 7. नेक्स्ट बॉल फ्री हिट. दहा चेंडू 18ची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बीमर चेंडू फेकला आणि त्याच्यावरती हा षटकार आलाय. फ्री हिट. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सोनू येत आहेत. एक धाव झाली पूर्ण. फ्री हिट वरती धावबाद होऊ शकेल आणि यस धावबाद झालाय. विकेटचं पतन. निखिल बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट जिंकण्यासाठी अजूनही 17 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9. नऊ चेंडू 17ची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी पंकज येतोय नवीन फलंदाज. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आणि हा झेल शेवटच्या क्षणी हातातून निसटतो. यादी सुरेख झेल पकडला होता आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आपण बघू शकाल 2ने पुढे जाईल. 35. 15ची गरज आहे. 8 चेंडू आणि 15 धावा बनवावे लागतील. पंकज त्याला जीवनदान मिळते. धावबाद होऊ शकेल आणि यस विकेटचं पतन. संजय देखील बाद होतोय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. फलंदाज झाला बाद संजय. बॅक टू द पवेलियन. 7 चेंडू शिल्लक. 15ची गरज या मॅच मध्ये. रोहित पटनायक येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15ची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल. क्या बात आहे. फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत. गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार रोहिटमॅनच्या बॅट मधून. आणि आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू 11ची गरज सामना जिंकण्यासाठी सुरभी 11 उल्हासनगर या टीमला. पेनल्टीच्या 2 धावा नक्कीच महागात पडतील या 11 धावा चेस करत असताना. कारण की 6 चेंडू आणि 11 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये.
6 चेंडू 11ची गरज. शशी आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज. 6 चेंडू 11ची गरज या मॅच मध्ये. पुल करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. चौकार लगावला होता तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती रोहित पटनायकने आणि स्ट्राइक तो स्वतःकडे ठेवतोय. 5 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही गरज आहे. 10 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज येतात चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या नक्कीच 1ने पुढे जाईल. 41 41. 4 चेंडू शिल्लक आहेत. 9ची गरज या मॅच मध्ये. शशीने सुरुवात तर खूप चांगली केली आहे या षटकाची. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती त्यामुळे एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज. मॅच विनिंग गोलंदाजी सध्या सुरू आहे या षटकामध्ये. मी आधीच म्हटलं 2 धावा ज्या पॅनल्टीच्या लागल्या आहेत त्या पॅनल्टीच्या 2 धावा महागात पडतील आणि त्या महागात पडताना आपण पाहतोय या मॅच मध्ये. कारण की 3 चेंडू कंपल्सरी 8ची गरज. रोहित मध्ये क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि फलंदाज होईल बाद. 2 चेंडू आणि 7ची गरज. मंगेश येत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी 7 धावा बनवावे लागतील. दोन चेंडू बनवायचे. धावा 7 या मॅच मध्ये. काय गोलंदाजी होते. शशीच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज आहेत. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय. विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. 1 चेंडू कंपल्सरी 7 धावा. अशक्य अशी गोष्ट आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत. नक्कीच माझ्या बाबतीमध्ये 2 इन्सिडेंट्स आहेत. 1 चेंडू 8 धावा चेस झालेत. टिटवाल्याची नाईट स्पर्धा. सामना सुरू होता वसार आणि दिवा या 2 टीम मध्ये. 1 चेंडू 8 धावा बनवायच्या होत्या आणि त्या 8 धावा बनल्या होत्या. त्यानंतर गतवर्षीच मांगरुळची नाईट स्पर्धा. त्याही स्पर्धेमध्ये 8 धावा बनवायच्या होत्या. बॉलरने वाईट टाकला त्यानंतर षटकार लगावला आणि तो उसाटणी संघाने सामना जिंकला होता. एक चेंडू 7ची गरज. संदीप पाटील न्यू बॅट्समन. एक चेंडू 7ची गरज आहे या मॅच मध्ये. एखादा चमत्कारच आणि क्या बात आहे. शशीने मॅच जिंकून दिली आहे. धनवीन 11 मुलुंड या टीमला अभिनंदन. शशी
अभिनंदन श्रेष इंदुलकर आणि अभिनंदन धनवीन 11 या टीमचं. हार्ड लक सुरभी 11 उल्हासनगर पुढील मॅच साठी शुभेच्छा आपण देऊया. टॉस साठी या धनवीन 11 मुलुंड आणि पालघर 11 या दोन टीम मध्ये सामना असेल. आणि हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए